आजच्या प्रयोगाचे नाव आहे कागदाचा पुनर्वापर. या प्रयोगाचा उद्देश म्हणजे वापरलेल्या कागदाचा वापर करून पुनर्चक्रण प्रक्रियेद्वारे हस्तनिर्मित कागद तयार करणे. नमस्कार मित्रांनो, मी माय सायन्स लॅबतर्फे महेश. तर जाणून घेऊया या प्रयोगाविषयी आणखी काही माहिती. तर कागदाचा पुनर्वापर म्हणजे काय? वापरलेला कागद किंवा फेकून दिलेला कागद यापासून नवीन कागद तयार करणे याला कागदाचा पुनर्वापर म्हणतात. यासाठी जो कागद तयार होतो त्याला स्क्रॅप पेपर असे म्हणतात. चला मग जाणून घेऊया या प्रयोगाला लागणारे साहित्य. ते म्हणजे पारदर्शक ट्रे, सपोर्टिंग फ्रेम, कागदाचा लगदा, एक जाळी, आईस्क्रीम स्टिक, स्टिकर, क्लिप, खाण्याचा रंग, प्लास्टिक ग्लास, पेन्सिल आणि पुरेसं पाणी. चला मग आता प्रयोगाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपले सगळे साहित्य टेबलवर या प्रकारे मांडून घ्यायचे. त्यानंतर एक डिस्पोजल ग्लास घ्यायचा आणि त्यामध्ये हा कागदाचा लगदा टाकायचा. त्यानंतर यामध्ये पाणी, त्यानंतर याच्यात याला व्यवस्थित मिसळून याला आपण व्यवस्थित मिसळून घेऊया आणि याला आपल्याला 1 तासासाठी असंच ठेवायचं आहे. तर तुम्ही बघू शकता याला 1 तास झालेला आहे. हे व्यवस्थित भिजलेलं आहे. यामध्ये आपण थोडासा कलर घालूया. या आणि याला व्यवस्थित ढवळून घेऊया. आता 1 तास झालेला आहे याला, मी बघू शकतो. त्यानंतर याला ठेवूया बाजूला. ही जाळी घेऊया आणि हे जे फ्रेम आहे यामध्ये याला फिक्स करतो. क्लिपच्या सहाय्याने याला आपण हे करून घेऊया. चारही बाजूनी क्लिप लावून या प्रकारे आपली फ्रेम तयार होईल. त्यानंतर याला या पारदर्शक ट्रेमध्ये असं ठेवायचं. त्यानंतर आपण जो तयार केला कागदाचा लगदा पाण्यामध्ये भिजवलेला तो यावर ओतायचा. याला व्यवस्थितपणे पसरवून घ्यायचं, सेट करायचं. याला व्यवस्थितपणे आपण प्रेस करून घेऊया जेणेकरून याच्यातलं सगळं पाणी निघून जाईल. हा झाला आपला तयार. तर याला आपल्याला उन्हात वाळवासाठी ठेवावं लागेल 1 दिवसासाठी. तर आपला कागद तयार होऊन जाईल. याला 1 दिवस आपण उन्हात वाळवला आहे. तर तुम्ही बघू शकता हा कागद पूर्णपणे सुकलेला आहे. हा झाला आहे आपला कागद तयार, ज्याला आपण म्हणतो कागदाचा पुनर्वापर. आता इथे काय झाले,
आपण कागदामधील तंतू पाण्यात भिजवून वेगळे केले. पाण्यामध्ये भिजल्यामुळे तंतू मऊ झाले, त्यामुळे ते जाडीवर व्यवस्थित पसरवल्या गेले आणि त्याचाच फायदा आपण इथे घेतला आणि इथे कागद आपला व्यवस्थित पसरल्यावर तयार झाला. यातून आपण काय शिकलो? सगळ्यात आधी आपण शिकलो की कागदाचा पुनर्वापर करून नवीन कागद कसा तयार करायचा. नंतर यामध्ये फायद्याचं हे आहे की इथं कागदाचा पुनर्वापर केल्यामुळे झाडांची कत्तल कमी होते. आता जाणून घेऊया याचे उपयोग. पहिला उपयोग आहे हस्तकलेसाठी याचा कागद निर्माण करणे. दुसरा शालेय उपक्रमामध्ये. या प्रयोगासंदर्भात जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या टोल फ्री नंबरवर संपर्क साधू शकता.